तर भाजपनं निष्ठावंतांना साथ द्यायला हवी होती. ॲडव्होकेट फैजान मिर्झा यांनी हे वक्तव्य केलंय. फैजान मिर्झा हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते. भाजपनं केलेल्या फोडाफोडीमुळे भाजपच्या निष्ठावंतांमध्ये तिकिटासाठी मोठी पळापळ झाली. भाजपनं निष्ठावंत यांना साथ द्यायला हवी होती असा सल्ला मिर्झा यांनी भाजपला दिला. भाजपला त्यांनी केलेले जे कृत्य आहेत, लोकांची पक्षांची फोडाफोडी, दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांना जे चोरण्याचं काम जे भाजपने केलेलं आहे, त्यामुळे भाजपमध्ये निष्ठावंतांमध्ये तिकीटसाठी पळापळ झालेली आहे. माझं असं म्हणणं फक्त आहे भाजपला की निष्ठावंतांना थोडंसं त्यांनी साथ द्यावा आणि निष्ठावंतांना लक्ष द्यावा. कारण गैरों पे करम अपनों पे सितम भाजपा ये जुल्म न कर, हे जुल्म त्यांनी आपल्या निष्ठावंतांवर करू नये अशी माझी भाजपला एक संदेश आहे माझा. तर अजित पवार आणि शरद पवारांमध्येही कुठलाही वाद नाही असं स्पष्टीकरण ॲडव्होकेट फैजान मिर्झा यांनी दिलंय. आमचा म्हणणं पहिल्यापासून आहे की साहेब आणि दादांमध्ये जे काय आहे ते डिसएग्रीमेंट आहे, ते भांडण नाहीत. डिसएग्रीमेंट एका परिवारामध्ये एका पक्षामध्ये होते, कारण पक्ष सुद्धा परिवारासारखाच चालतो. आम्ही जेवढे लोक पक्षामध्ये आहे, आम्ही काय पवार साहेबांची वेगळे नाहीत. आम्ही सर्व लोक पवार साहेबांचे परिवार सारखे आहोत. कारण पक्ष हा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संस्कृती आमची अशीच आहे की सर्वांनी मिळून काम करायचं आणि डिसएग्रीमेंट होत राहतात. माझं असं म्हणणं आहे की जर साहेब आणि दादा एकत्र आले पुण्यात तर नक्कीच सगळ्यांना याचा फायदा होईल. आणि आमचं जे लक्ष आहे महाराष्ट्राचा विकास करणं, पुणे नगरपालिकामध्ये पुण्याचा विकास करणं आणि जिथेही युती शक्य आहे युती करून विकास करणं किंवा स्वतः लढून विकास करणं ते आम्ही करू. तर तिकडे जळगाव महापालिकेत भाजप पाठोपाठ शिवसेनेचंही खातं उघडलंय. प्रभाग क्रमांक 18 मधून शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर गौरव सोनवणे हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. ठाकरे सेनेच्या मयूर सोनवणेंनी अर्ज माघारी घेतल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर नील सोमय्यांविरोधातील प्रमुख विरोधी पक्षांनी माघार घेतली आहे. ठाकरे बंधू, काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं माघार घेतली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरलेला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार भारत दनानी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. तर नील सोमय्यांची केवळ आता अपक्ष उमेदवाराविरोधातच लढाई आहे. वॉर्ड क्रमांक 107 मधून नील किरीट सोमय्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.